तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. याचा अर्थ त्यांचा आत्मविश्वास आहे, हे काही कोणी कुभांड रचलंय की काय? कारण आता AI च्या माध्यमातून अशा गोष्टी होऊ शकतात. ते पैसे कुठले आहेत, कशासाठी आहेत, याचाही तपास त्या ठिकाणी होईल. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत सत्यता याची येत नाही तोपर्यंत मला वाटतं टोकाचं बोलणं उचित राहणार नाही असं मला वाटतं. आता हा विषय मागणीही झाले, विषय त्या ठिकाणी पब्लिक डोमेन मध्ये आलाय, त्याच्यामुळे जे असेल ते परत बाहेर येईल. जाणीवपूर्वक बदनामी केली जाते. पहिला त्या ठिकाणी व्हिडिओ खरा आहे का, नंतर तटकरे यांचा हात आहे का? आता त्यांचं राजकीय वैर त्या ठिकाणी आहे, परंतु आताच तटकरेचा हात हे त्यांनी बोलण्याने मी त्याला इंडोर्स करणं मला वाटतं योग्य ठरणार नाहीये. यथावकाश याच्यावर खरं काय ते बाहेर येईल. दरेकर साहेब यापुढे जाऊन थोरवे म्हणालेले आहेत की महायुतीत मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी कधीच असला आमचा नाहीये आणि आमची विचारधारा देखील त्यांच्याशी जुळत नाही. कसं आहे, आता हा त्यांच्या पुरता विषय आहे. त्या 2-3 आमदारांचा आणि तटकरेंचं जे काय आहे ते जिल्ह्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी खरी आहे की राष्ट्रवादी आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत राज्यात आहे. सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, ही वस्तुस्थिती सुद्धा आपल्याला नजरेआड करून चालणार. ही विधान म्हणजे युतीमध्ये मिठाचा खडा पाडण्यासारखी आहेत असं वाटत नाही का? नाही, युती एवढी भक्कम आहे आणि त्या युतीचे प्रमुख माननीय देवेंद्रजी आहेत. त्याच्यामुळे असे किती खडे आले तरी त्या ठिकाणी महायुती अभेद्य ठेवणं हे मला वाटतं त्यांना अवघड नाही आणि ते तसं आहे ते दिसते आपल्याला. वादाची सगळे विषय हे रायगडाच्या आजूबाजूला दिसून येत आहे. सातत्याने वादा किंवा व्हिडिओ किंवा इतर कोणत्या शाब्दिक चकमक्या सगळ्या रायगडवरूनच होताना दिसत आहेत. नाही, असं करायचं, मी पण रायगडवालाच आहे ना. आता त्यांचा आणि तटकरेंचा त्या ठिकाणी वाद आहे आणि म्हणून तो अधूनमधून त्या ठिकाणी उपाळून येत असतो. घरचाच वेदी हे सुनील तटकरे आहेत आणि ते राष्ट्रवादी आमचा कधीच मित्रपक्ष असू शकत नाही. तुम्हाला आता सुनील तटकरे त्यांच्यात जास्त इंटरेस्ट आहे, परंतु मी सांगितलं की त्यांचा त्या जिल्ह्यापुरता विषय आहे. 3 आमदार आणि तटकरे महायुती म्हणून आम्ही एकच आहोत आणि तशाच प्रकारचं चित्र रायगडमध्ये सुद्धा काही नगरपालिकांमध्ये आपल्याला चांगलं दिसलं. काही अपवादात्मक ठिकाणी आहे ही वस्तुस्थिती. विदर्भाच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आमचं वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काम सुद्धा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची सुद्धा तीच भूमिका अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलंय. या संदर्भात मुख्यमंत्रीच काय ती भूमिका त्या ठिकाणी मांडतील. हा मोठा विषय आहे, महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याने भाष्य करणं त्यावर योग्य ठरणार. महायुतीची जागा वाटप आहे, त्याचा मुहूर्त ठरलेला आहे.